हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये आज सहभागी होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतल्यानंतर सपकाळ मुंबईमध्ये येतील अशी माहिती सुद्धा समोर येते आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। काल दिल्लीमध्ये बैठक असल्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले नव्हते, मात्र आज ते सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, गौरी, म्हणजे ही सरळ सरळ दिसत होतं की हर्षवर्धन सपकाळ सहभागी झालेले नाहीत। मात्र यामागे एक गोष्ट आहे, कारण काँग्रेसने शिवसेनेची अडचण समजून घेतलेली आहे, कारण उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज आहे, कौटुंबिक बाजू आहे। मात्र यामागे एक गोष्ट देखील आहे, ती म्हणजे राज ठाकरे यांनी जी परप्रांतीयांच्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे, त्याच दरम्यान काँग्रेस आणि राज ठाकरे जर एकत्रितपणे दिसले असते तर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम झाला असता आणि हे काँग्रेस जाणतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर ही चर्चा सुरू असताना हर्षवर्धन सपकाळ जर दिल्लीत येत आहेत तर यामागे काहीतरी गोष्टी आहेत। पूर्वीच्या काळी नाना पटोलेच्या सातत्याने तक्रारी केल्या जायच्या आणि दिल्लीकर नाना पटोले यांना बोलून घ्यायचे। असं काही घडलंय का, हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। मात्र हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विचाराचे आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेटवर्कमध्ये मोठं ताकद असलेलं एक नेतृत्व आहे। भलेही त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नव्हतं, मात्र काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचा विषय देखील निघाला नाही। याचं कारण असं आहे की ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा पत्ता विचारायचा नाही, असं एका काँग्रेसच्या नेत्यांनी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे हा जो विषय आहे हा याचा केंद्रस्थानी राहिलेला आहे आणि त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत आले होते का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। शिवसेनेच्या एका नेत्याने या संदर्भात काही तक्रारी केल्यात का, हा देखील एक प्रश्न होता। त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत आले होते का। मात्र या सगळ्या तक्रारींचा कुठलाही परिणाम, शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या तक्रारीचा परिणाम कुठलाही झाला नाही का, असा एक प्रश्न आहे। कारण नाना पटोलेच्या बाबतीमध्ये सातत्यानं असं घडत आलेलं आहे की त्यांची तक्रारी केल्या आजच्या दिवशी नेमकं काय घडतंय शिवाजी हे बघणं महत्त्वाचं असेल।